नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारने 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यासाठी केलेल्या घोषणेबाबतचा शासन निर्णय काढून मोठा दिलासा दिलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या अकाली पट जमिनी ह्या मूळ शेतकऱ्यांना परत देण्याच्या मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर पूर्वी महाराष्ट्र शासनाने ताबा घेतला होता अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यात असे शेतकरी संख्या ही 1,500 असून जवळजवळ 5,000 एकर जमीन या शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत मिळणार आहे. राज्यातील सध्या सुमारे 5,000 एकर अकाली पट जमीनपैकी जवळजवळ 590 एकरच्या आसपास एकट्या पुणे विभागातील जमीन आहे. मार्च महिन्याच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनीचे मूळ मालक शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना या जमिनी परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याबाबतचा जी.आर. अजून प्रसिद्ध केला नव्हता. पण आता हा अध्यादेश जाहीर झाला असून या निर्णयाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांची जमीन परत मिळणार आहे. आपण आकारपट जमीन म्हणतो, पण बऱ्याच शेतकऱ्यांना अकाली पट म्हणजे काय ते माहीत नसावेत. त्याबाबत आपण जाणून घेऊया. एखाद्या शेतकऱ्यांनी वेळेवर शेतसारा, तगाई किंवा कर्ज न भरल्यामुळे त्यांच्या जमिनी सरकारी ताब्यात गेलेल्या होत्या. मात्र त्या प्रत्यक्षात जमिनी मूळ शेतकऱ्याकडेच होत्या. वहीत शेतकरी करत असताना 7/12वर नोंद मात्र महाराष्ट्र शासनाची होती किंवा शासनाची मालकी दाखवत होती. अशा जमिनींना अकाली पट जमीन असे म्हटले जाते. या अकाली पट जमीन परत देताना काही अटी शर्ती ठरल्या आहेत. त्यामध्ये जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 5% शुल्क घेऊन ती जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार आहे. ही जमीन वर्ग 2 भोगवटदार म्हणून नोंदवली जाणार आहे. 10 वर्षापर्यंत ही जमीन हस्तांतरित म्हणजे विकता येणार नाही. त्यानंतर सरकारच्या पूर्व मान्यतेने वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येणार आहे. ही जमीन शेती करण्यासाठी देण्यात येणार असल्याने पहिल्या 5 वर्षात बिगर शेती वापर करता येणार नाही. या मोठ्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळणार असून पुन्हा शेती सुरू करून जीवनमान उंचावण्याची संधी मिळणार आहे. धन्यवाद.